ज्या घाटातून स्वराज्याची स्वप्न देशावर उतरली, जिथे प्रत्येक दरीत शौर्याची कथा दडलेली आहे. सह्याद्री फक्त पर्वतरांग नाही, तर तो आहे स्वराज्याचा किल्ला. जिथे मावळ्यांच्या पावलांनी मार्ग पवित्र झाले, जिथे रणशिंगे वाजली, जिथे स्वराज्याचा विजयघोष घुमला, आणि त्या किल्ल्याचे दरवाजे म्हणजे हे घाट. याचबरोबर स्पर्धा परीक्षेत घाटांबाबत नेहमी असे प्रश्न विचारले जातात. जसं की उदाहरणार्थ, दिवे घाट कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे, किंवा मुंबई आणि नाशिक शहरांना जोडणारा घाट कोणता आहे. अशा अनेक प्रश्नांचा समावेश पेपरमध्ये होत असतो. चला तर मग, MPSC प्रोफेसरच्या आजच्या या क्लासरूममध्ये आपण महाराष्ट्रातील परीक्षाभिमुख आणि अत्यंत महत्त्वाचे घाट पाहूया, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एकही प्रश्न चुकणार नाही. सर्वात आधी आपण समजून घेऊया, घाट म्हणजे नेमकं काय. तर घाट म्हणजे डोंगरातील किंवा सह्याद्रीसारख्या पर्वतरांगांमधील अरुंद आणि उंच असा रस्ता. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डोंगर रांगांमधील नैसर्गिक खिंडीचा उपयोग करून तयार केलेल्या नागमोडी वळणांच्या रस्त्यालाच घाट म्हणतात. चला तर मग, आता आपण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे 15 घाट पाहूया. हे ते घाट आहेत जे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. सर्वप्रथम आपण पाहूयात दिवा घाट. दिवा घाट हा पुणे आणि बारामती या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा एक महत्त्वाचा घाट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट दोन प्रदेशांना जोडणारा एक नैसर्गिक दुवा आहे. हा केवळ एक रस्ता नसून सह्याद्री पर्वतरांगेतील वाहतुकीचा श्वासच मानला जातो. चला तर, दिवा घाट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक बघूया, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये गोंधळणार नाही. आपण सर्व महात्मा गांधीजींशी परिचित आहातच, म्हणूनच आपली ट्रिक देखील त्यांच्याशी संबंधित आहे. असं कल्पना करा की महात्मा गांधीजी पुण्यावरून बारामतीला जायचं ठरवतात आणि ते हातात एक दिवा घेऊन निघालेत. बस एवढंच लक्षात ठेवा. आणि या संपूर्ण गोष्टीवरून आपला ट्रिक वर्ड आहे बापूचा दिवा. बस झालं. एवढंच लक्षात ठेवा आणि तुम्हाला दिवा घाट आणि त्याला जोडणारी शहरे सहज लक्षात राहतील. चला मग, या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे बा म्हणजे बारामती, पू म्हणजे पुणे आणि दिवा म्हणजे दिवा घाट. 1 ते 2 वेळा रिवाईज करा म्हणजे झालं. यानंतर आपण पाहूयात खंबाटकी घाट. खंबाटकी घाट हा पुणे आणि सातारा या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा घाट आहे. पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील हा घाट वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः अवजड वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगदे व मार्गव्यवस्था असल्यामुळे हा घाट आधुनिक अभियांत्रिकीचे उदाहरण मानला जातो. चला मग, यावर देखील एक ट्रिक बघूया. कल्पना करा की साताळ्यातल्या एका चौकात एक मोठा उंच खांब उभा आहे आणि त्या खांबाला गावातील लोक फुलं अर्पण करून पूजा करत असतात. बस एवढंच लक्षात ठेवा आणि या संपूर्ण गोष्टीवरून आपला ट्रिक वर्ड आहे साताऱ्यात लोक खांबाला पूजतात. बस एवढंच लक्षात ठेवा आणि तुम्हाला हा घाट आणि त्याला जोडणारी शहरे सहज लक्षात राहतील. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. साताऱ्यात म्हणजे सातारा, पूजतात मधील पू म्हणजे पुणे आणि खांबाला म्हणजे खंबाटकी घाट. बस झालं. या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात बोरघाट. बोरघाट हा मुंबई आणि पुणे या दोन अत्यंत महत्त्वाच्या शहरांना जोडणारा घाट आहे. मुंबई-पुणे या ऐतिहासिक मार्गावरील हा घाट प्राचीन काळापासून व्यापारी आणि लष्करी दळणवळणासाठी महत्त्वाचा मानला जातो. आजही रेल्वे आणि द्रुतगती महामार्गामुळे हा घाट महाराष्ट्रातील सर्वात गजबजलेल्या मार्गांपैकी एक म्हणून ओळखला जातो. चला तर, बोरघाट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. कल्पना करा की मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात लोकांना कधीकधी कंटाळा येतो, म्हणजेच ते बोर होतात आणि मग ते ठरवतात, चल पुण्याला जाऊया. बस एवढंच लक्षात ठेवा आणि या संपूर्ण गोष्टीवरून आपला ट्रिक वर्ड आहे मुंबईची लोकं बोर झाले की पुण्याला येतात. बस एवढंच लक्षात ठेवा आणि तुम्हाला हा घाट आणि त्याला जोडणारी शहरे सहज लक्षात राहतील. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. मुंबई म्हणजे मुंबई, पुण्याला म्हणजे पुणे
आणि शेवटी बोर म्हणजे बोरघाट. बस झालं. या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात नाणेघाट. नाणेघाट हा अहिल्यानगरमधील जुन्नर परिसर आणि मुंबईमधील कल्याण परिसर यांना जोडणारा ऐतिहासिक घाट आहे. प्राचीन काळात हा घाट व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता. सातवाहन काळात येथे नाणी आकारली जात असल्यामुळे या घाटाला नाणेघाट असे नाव पडले आणि आजही तो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा पुरातन दुवा मानला जातो. यामध्ये आपण 2 ट्रिक बघणार आहोत, कारण आपल्याला कधीकधी जुन्नर आणि कल्याण हे पर्यायमध्ये दिलेलं असतात, तर कधीकधी अहिल्यानगर आणि मुंबई हे पर्याय दिलेले असतात. चला तर मग याकरता पहिली ट्रिक पाहूया. आपण सर्व अहिल्याबाई होळकर यांच्या परिचित आहातच. कल्पना करा की उच्च शिक्षणासाठी त्या मुंबईला निघाल्या आहेत आणि येताना त्या खूप सारी नाणी घेऊन मुंबईला आल्या आहेत. बस एवढंच लक्षात ठेवा. आणि आपला ट्रिक वर्ड आहे अहिल्याबाई नाणे घेऊन मुंबईला आल्या. चला तर मग ट्रिकला ब्रेकडाऊन करूयात. सर्वप्रथम अहिल्याबाई म्हणजे अहिल्यानगर, मुंबईला म्हणजे मुंबई आणि नाणे म्हणजे नाणेघाट. झालं ना तोंडपाठ. आता दुसरी ट्रिक पाहूया. कल्पना करा की आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याचं सरकार वेळोवेळी नोटा किंवा नाणी बदलत असतं आणि याचा परिणाम भिकाऱ्यांवरही होतो. कारण ते आधीच अशिक्षित असतात, त्यांना नवीन चलन लगेच समजत नाही. म्हणून भिकारी भीक देणाऱ्यांना म्हणतात की अहो बाबांनो, नवीन नाणी देऊ नका, मला जुनी नाणी द्या. आणि आपला ट्रिक वर्ड आहे जुनी नाणी दे, तुझं कल्याण होईल. चला मग ट्रिकला ब्रेकडाऊन करूयात. येथे जुनी म्हणजे जुन्नर, कल्याण होईल म्हणजे कल्याण आणि शेवटी नाणी म्हणजे नाणेघाट. 2 ते 3 वेळा रिवाईज करा, सर्व तोंडपाठ होणार. बस झालं. नाणे या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात चंदनपुरी घाट. चंदनपुरी घाट हा नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा घाट आहे. नाशिक-पुणे मार्गावरील हा घाट सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून जाणारा एक रमणीय आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. ग्रामीण भागांना मुख्य शहरांशी जोडणारा हा घाट स्थानिक दळणवळणासाठी विशेष महत्त्वाचा आहे. चला तर चंदनपुरी घाट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. कल्पना करा की आपण नाशिकवरून पुण्याकडे निघालो आहोत आणि चाकणच्या आधी एक मोठी चंदन अगरबत्ती बनवणारी फॅक्टरी लागते. तिथून जाताना चंदनाचा सुगंध थेट नाकात शिरतो आणि आपल्याला वाटतं, वाह, पुणे आलं. बस एवढंच लक्षात ठेवा. आपला ट्रिक वर्ड आहे चंदनाचा वास नाकात शिरला म्हणजे समजावे की पुणे आलं. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. नाकात म्हणजे नाशिक, पुणे म्हणजे पुणे आणि चंदनाचा म्हणजे चंदनपुरी घाट. बस झालं. चंदनपुरी या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात थळघाट. थळघाट हा मुंबई आणि नाशिक या 2 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा घाट आहे. मुंबई-नाशिक या मार्गावरील हा घाट रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः डोंगर रांगांमधून जाणाऱ्या वळणदार मार्गामुळे हा घाट सह्याद्रीतील एक प्रमुख वाहतूक दुवा म्हणून ओळखला जातो. चला तर थळघाट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. कल्पना करा की पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो आहे. नद्या-नाले तुडुंब भरून समुद्राला मिळत आहेत आणि समुद्राचं पाणी खूप लांबपर्यंत उथळ झालेलं आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. आपला ट्रिक वर्ड आहे मुंबईच्या समुद्राचा उथळ नाशिकपर्यंत येतोच. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. मुंबईच्या म्हणजे मुंबई, नाशिकपर्यंत म्हणजे नाशिक आणि उथळ म्हणजे थळघाट. बस झालं. थळ या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात वरंधा घाट. वरंधा घाट हा महाड आणि पुणे या 2 महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्रीच्या घनदाट डोंगर रांगांमधून जाणारा हा घाट निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोकण आणि देश या भागांना जोडणारा हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. चला तर वरंधा घाट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया.
कल्पना करा की रंबा नावाची एक मुलगी आहे. तिला डोंगरावर चढायला खूप आवडतं, म्हणून ती पुन्हा पुन्हा माडावर जाते. बस एवढंच लक्षात ठेवा. आपला ट्रिक वर्ड आहे रंबा पुन्हा पुन्हा माडावर जायची. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. माडावर म्हणजे महाड, पुन्हा म्हणजे पुणे आणि रंबा म्हणजे वरंधा घाट. बस झालं. वरंधा या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात रडतोंडी घाट. रडतोंडी घाट हा महाबळेश्वर आणि अलिबाग या 2 महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमधून कोकण किनाऱ्याकडे उतरणारा हा घाट निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो. देशातून कोकणात जाण्यासाठी वापरला जाणारा हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा दुवा मानला जातो. चला तर, रडतोंडी घाट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. कल्पना करा की अली महाबळेश्वरच्या बागेत फिरायला गेला आहे, पण तो बागेतील फुलं तोडतो आणि तेथील लोक त्याला रागवतात. म्हणून अली रडत रडत परत येतो. बस एवढंच लक्षात ठेवा. आपला ट्रिक वर्ड आहे महाबळेश्वरहून अली रडत रडत बागेत आला. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. महाबळेश्वरहून म्हणजे महाबळेश्वर, अली म्हणजे अलिबाग आणि रडत म्हणजे रडतोंडी घाट. बस झालं. रडतोंडी या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. आत्ता आपण बघूयात कोल्हापूरसोबत संबंधित घाट. कोल्हापूर संबंधित 5 घाट आहेत, तर आत्ता लक्ष देऊन व काळजीपूर्वक सर्व काही नोट डाऊन करा. यानंतर आपण पाहूयात फोंडा घाट. फोंडा घाट हा कोल्हापूर आणि पणजी, गोवा यांना जोडणारा महत्त्वाचा घाट आहे. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांना जोडणारा हा घाट व्यापार आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून कोकण किनाऱ्याकडे उतरणारा हा मार्ग राज्यांमधील प्रमुख दुवा म्हणून ओळखला जातो. चला तर, फोंडा घाट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. कोल्ह्याला पण फोडा येतो. बस एवढंच लक्षात ठेवा. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. कोल्ह्याला म्हणजे कोल्हापूर, पण म्हणजे पणजी आणि फोडा म्हणजे फोंडा घाट. बस झालं. फोंडा या घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात आंबा घाट. आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्री पर्वतरांगीतून कोकणात उतरणारा हा घाट कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टी यांमधील प्रमुख दुवा मानला जातो. विशेषतः कोकणातील फळ उत्पादन आणि कृषी व्यापारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर, आंबा घाट लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट पाहूया. रत्ना नावाची एक मुलगी होती. तिची आंब्यांची सुंदर बाग होती. त्या बागेत नेहमी कोल्हे यायचे आणि रत्ना प्रेमाने त्या कोल्ह्यांना आंबे खाऊ घालायची. बस इथेच ट्रिक लपलेली आहे. रत्नाचे आंबे कोल्ह्यालाही आवडतात. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. रत्नाचे म्हणजे रत्नागिरी, कोल्ह्याला म्हणजे कोल्हापूर, आंबे म्हणजे आंबा घाट. बस झालं. आंबा घाटाबद्दल सर्व परीक्षांसाठी आवश्यक माहिती तोंडपाठ. यानंतर आपण पाहूयात आंबोली घाट. आंबोली घाट हा कोल्हापूर आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्री पर्वतरांगेतून कोकणात उतरणारा हा घाट निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. सावंतवाडी आणि कोल्हापूर यांच्यातील वाहतुकीसाठी हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा दुवा मानला जातो. चला तर, आंबोली घाट लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट पाहूया. एकदा एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती. तो शेतकऱ्यांच्या शेतात गेला. शेतकरी घरी आंबील घेऊन जात होते. कोल्हा त्यांच्या जवळ गेला. तो खूप अशक्त दिसत होता. मग शेतकऱ्यांनी त्यांची आंबील त्या कोल्ह्याला प्यायला दिली आणि कोल्ह्याचं पोट भरलं. बस इथेच ट्रिक लपलेली आहे. सावंताच्या येथील आंबोली पिऊन कोल्ह्याचं पोट भरलं. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. सावंताच्या म्हणजे सावंतवाडी, कोल्ह्याचा म्हणजे कोल्हापूर, आंबोली म्हणजे आंबोली घाट. बस आंबोली घाट कायमचं लक्षात राहील. यानंतर आपण पाहूयात हनुमंते घाट. हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कणकवली म्हणजेच कुडाळ या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्री पर्वत रांगेतून
कोकणात जाणारा हा घाट धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे, कारण या मार्गावर हनुमान मंदिर आणि स्थानिक दर्शनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. चला तर, हनुमंते घाट लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट पाहूया. कणक नावाची एक मुलगी होती. ती हनुमानजींची खूप मोठी भक्त होती. जिथे जिथे हनुमानजींची प्रतिमा आहे असं तिला कळायचं, ती लगेच दर्शनासाठी निघायची. भक्तिभावाने ती प्रत्येक ठिकाणी हनुमानजींचे दर्शन घ्यायची. बस, इथेच ट्रिक लपलेली आहे. कोल्हापूरची कणक हनुमानजींच्या दर्शनाला गेली. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. कोल्हापूरची म्हणजे कोल्हापूर, कणक म्हणजे कणकवली, कुडाळ, हनुमानजी म्हणजे हनुमंते घाट. बस, हनुमंते घाट कायमचा लक्षात राहील. यानंतर आपण पाहूयात रामघाट. रामघाट हा कोल्हापूर आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्री पर्वत रांगेतून कोकणात उतरणारा हा घाट ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ओळखला जातो. सावंतवाडी आणि कोल्हापूरला जोडणारा हा मार्ग व्यापार आणि स्थानिक दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. चला तर, रामघाट लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी गोष्ट पाहूया. एकदा काय झालं, भगवान राम सावंतवाडीत आले होते. ते एक अद्वितीय पुरुष होते. म्हणतात, त्यांच्या कोल्हापुरी चपलांचे ठसे आजही सावंतवाडीत पाहायला मिळतात. बस, इथेच ट्रिक लपलेली आहे. सावंतवाडीमध्ये रामाच्या कोल्हापुरी चपलांचा ठसा. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. सावंतवाडीमध्ये म्हणजे सावंतवाडी, कोल्हापुरी म्हणजे कोल्हापूर, राम म्हणजे रामघाट. बस, रामघाट कायमचा लक्षात राहील. आत्ता आपल्याकडे परत 2 घाट बाकी आहे, जे एक्झामला कदाचित विचारले जातात पण आवश्यक आहेत. त्यातील एक म्हणजे कुंभार्ली घाट आणि दुसरं म्हणजे माळशेज घाट. यानंतर आपण पाहूयात कुंभार्ली घाट. कुंभार्ली घाट हा चिपळूण आणि कराड या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्री पर्वतरांगेतून उतरणारा हा घाट व्यापार आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. नैसर्गिक सौंदर्य आणि वळणदार रस्त्यांमुळे हा घाट पर्यटनासाठीही ओळखला जातो. चला तर, एक छोटीशी गोष्ट पाहूया. चिपळूणमध्ये एक कुंभार राहत होता. तो माठ बनवून आपला उदरनिर्वाह करत असे. त्याचं एकच काम, माठ बनवायचे आणि ते कराडला नेऊन विकायचे. बस, इथेच ट्रिक लपलेली आहे. चिपळूणच्या कुंभाराने कराड गाठला. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. चिपळूणच्या म्हणजे चिपळूण, कुंभाराने म्हणजे कुंभार्ली घाट, कराड म्हणजे कराड. बस, कुंभार्ली घाट कायमचा लक्षात राहील. यानंतर आपण पाहूयात माळशेज घाट. माळशेज घाट हा कल्याण आणि आळेफाट या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा घाट आहे. सह्याद्री पर्वतरांगेतून उतरणारा हा घाट निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो. कोकण आणि देश या भागांना जोडणारा हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा दुवा मानला जातो. चला तर, यासाठी एक छोटीशी गोष्ट पाहूया. कल्पना करा, आपण मंदिरात गेलो आहोत. पुजारी आपल्याला म्हणतात, रुद्राक्षाची माळ घ्या आणि तिचं आळवण करा. ते पुढे म्हणतात, देवाची माळ आळवली की तुमचं कल्याण होईल. बस, इथेच ट्रिक आहे. देवाची माळ आळवली म्हणजे कल्याण होईल. आता ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. देवाची माळ म्हणजे माळशेज, आळवली म्हणजे आळेफाट, कल्याण म्हणजे कल्याण. बस, माळशेज घाट कायमचा लक्षात राहील. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे 15 घाटाबद्दल संपूर्ण माहिती आणि सोप्या ट्रिक बघितलेल्या आहेत. या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्यासोबतच टेलिग्रामवर प्रश्नाधारित क्विज देखील दिले जातील. म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. अशाच प्रकारच्या सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी तसेच MPSC, सरळ सेवा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कंटेंट मिळवण्यासाठी MPSC प्रोफेसरला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.